मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आपण उन्हाळ्यामध्ये जी जांभळं, करप आणि मळवा यांच्या ज्या रोपं तयार व्हायचे या बिया पेरले होते आपण ज्या रानामध्ये, त्या रानामध्ये आता आपण चाललेलो आहे आणि ती जे बिया उतरले असतील तर आज आपण खड्डे खणून ती आज आपण झाडे लावणार आहेत। तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला हे बघा, आता आपण रानामध्ये चाललोय आणि आता आपण खड्डे खणणार आहेत आणि ती झाडं लावणार आहेत। तर चला आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी आपल्या ज्या जागेवरती आपली झाडं लावायची त्या आता आपण या पॉईंटवरती आलेलो आहे आणि आपल्याला झाडं लावायच्या अगोदर ना आपण खड्डे खणून घेणार आहेत, कारण आज जरा पाऊस उघडलेले त्यामुळं आपण आधी खड्डे खणून घेऊ मित्रांनो, झाडं आणायला जाऊ। कारण मित्रांनो बघा, जसा देश तसा वेश, म्हणजे आमच्या या भागामध्ये बाहेरची झाडं जर आणली तरी जगत नाहीत। त्यामुळे आपण आहे ना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जी बिया पेरले होते ती रोपं आता तयार झाले असतील तर ती झाडं आपण या जागेवरती लावणार आहेत। तर चला आता आपण आधी खड्डे खणून घेऊया। हे बघा, या ठिकाणी ज्या ठिकाणी झाडं नाहीत त्या ठिकाणी आता आपण खड्डे खणणार आहेत। खड्डे खणलेले तर आता आपली जी रोपं आपण जे बी पेरले ते आता आपण आणायला जाणार आहेत आणि ती झाडं आता आपण या ठिकाणी लावणार आहेत मित्रांनो। हे बघा, मी तुम्हाला दाखवतोय आता आपण आहे ना, हे बघा हे खड्डे घेतलेले आहेत, हे बघा तर चला हे बघा, या ठिकाणी आपण एवढे खड्डे काढलेले आहेत। तर आता आपण आपली रोपं आणून या ठिकाणी लावणार आहेत। आज जरा पाऊस उघडला त्याच्यामुळे आपण जरा लवकरात लवकर लावण्याचा प्रयत्न करूया। तर चला आता ज्या रानामध्ये आपण झाडं लावले त्या ठिकाणी आता आपण ती आपली रोपं आणायला जाणार आहेत। तर चला आता आपण त्या पॉईंटवरती जाऊया मित्रांनो। तर चला मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण रोपं पेरली होती
त्या पॉईंटवरती आता आपण आलेलो आहे. तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का आपण या ठिकाणी ही जो आपला पॉईंट आहे हा लक्षात ठेवा. कारण हे बघा हे जे ताण आहेत हे ताण्यापाशी आपण ही बिया पेरले होते. हे रोपट उतरायसाठी आपण बिया पेरले होते. तर हे बघा आता आपण आहे ना या ठिकाणी या पॉईंटवरती आलेलो आहे. तर बघा आता मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा ह्या ताण्यापासून एवढ्या या एरियात पेरले होते. तर बघा आता या ठिकाणी ही झाडं उतरलेले आहेत. तर बघा मी तुम्हाला दाखवतोय आता. हे बघा मित्रांनो ही जे आपण बिये पेरले होते हे बारीक बारीक ही जी रोप आहेत. हे बघा ही रोप आता उतरलेत बघा. हे मित्रांनो काही लहान आहेत. हे बघा काही लहान आहेत. हे बघा आणि काही मोठली झालेत. हे बघा मित्रांनो काही हे जो मळवे ना हा मळवा लवकर उतरतोय. हा मळवा लवकर उतरलेले आणि ही जांभळ आहे. हे जांभळीचे बी आहेत. तर आपण जे मोठले आहेत ती घेऊन जाणार आहेत आणि मग ती आपण लावणार आहेत. कारण ही जी लहान आहेत ही लहान सध्या आपण लावणार नाही. तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा या ठिकाणी आता हे बघा ही जी बी आहे हे जांभळांचे आहेत. हे बघा ही जांभळ अशी इथपर्यंत एवढले मोठे झाले तर. आणि जो मळवे आहे हा बघा हा जो मळवे आहे ना हा मळवा जरा मोठा झालेला आहे. हे बघा ही आहेत मळव्यांची आणि हे जांभळे आहेत. कारण तर आपण हा बघा हा जो मळवे आहे ना हाच आता आपण घेऊन जाणार आहे. हा बघा हा मळवा आता आपण लावणार आहे. हे बघा कारण ज्या ठिकाणी झाडी आहे ना त्या ठिकाणी काही झाडांची जास्त गरज नाही. पण ज्या ठिकाणी झाडं नाहीत त्या ठिकाणी आता आपण लावणार आहेत. तर हे रोप आहेत ना ही साईडला असते खणून आणि मग आपण याचं हे घेऊन जाणार आहेत. तर चला आता आपण खणायला सुरुवात करूया आणि घेऊन जाऊ. तर चला मित्रांनो हे बघा आता आपण माती सकट एवढी झाडं उपडलेले आहेत आणि आता आपण ती नेऊन लावूया. चला आपल्या गुंगडीमध्ये घेतलेले आहेत. लावायच्या अगोदर आपण आहे ना आता भूक लागलेले बरेच वेळ झाले तर आपण भाकर आणलेले. तर आधी आपण भाकर खाऊन आणि मग आपली झाडं लावूया मित्रांनो. तर चला आता या पाण्या ठिकाणी वारं पण लय सुटलं आहे मित्रांनो. आज लय म्हणजे लय हवं आहे. तर पाण्या ठिकाणी जाऊ ना आपण आधी भाकर खाऊ आणि मग आपली झाडं लावायला येऊ. तर चला त्या ठिकाणी पाणी आपण त्या ठिकाणी पाण्यावरती जाऊ. पहिली भाकर खाऊन घेऊ आणि मग आपल्या त्या ठिकाणी जेवढी झाडे खड्डे खणले तेवढी झाडं आपण तर बघा या ठिकाणी मस्तपैकी पाणी पिण्यासाठी. तर हे बघा आता आपण या ठिकाणीच भाकर खाऊ. बघा मस्त पाणी वाहत आहे. आता या खडकावरतीच आपण बसून भाकर खाऊ मित्रांनो. चला तर चला बघा आज आपण बाजरीची भाकर आणि सुकटीची मिरची आणलेले.
आपलं जेवण झालेलं आहे. आता आपण आपली झाडं लावायला सुरुवात करणार आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपण ही जी या भागामध्ये जगतील अशीच आपण या ठिकाणी ही झाडं लावलेत. तर चला मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण ही मळव्याची झाडं लावलेत. कारण आमच्या या रानामध्ये ही मळव्याची झाडं जगू शकतात आणि जांभळीची करप ही जी निबर आहेत ही जगू शकतात या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण करपाची, मळव्याची आणि याची झाडं बिया पेरलं होतं. त्याच्यामधली फक्त मळ्याचे बिया जास्त लवकर मोठे झाले त्यामुळे ते आपण लावले. तर ह्या बघा, या ठिकाणी आपण खड्डे खणून हे पूर्ण झाड या ठिकाणी लावलेत. आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आपण प्रत्येकजण झाडं लावूया, झाडे जगूया आणि पण. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू.